मराठी जतन करणं ही महाराष्ट्रीय म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मराठी पुस्तकं वाचली पाहिजे. त्या दोन गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. ती असती आपण वाचलेली पुस्तकं आणि दुसरी असतात आपल्याला भेटलेली माणसं. पुस्तकं ही ज्ञानाचा खजिना आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर विराट गिरी सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम मीडिया बाहुल्यामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. डिजिटल युगामध्ये मराठी पुस्तकं वाचणं का गरजेचं आहे, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम मी आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या मराठी राजभाषा दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त आज आपण ही मुलाखत घेत आहात, त्यानिमित्तानं मी सांगू इच्छितो की मराठी वाचणं का गरजेचं आहे. मूल जेव्हा जन्माला येतं आणि घरात ज्यावेळेस असतं त्यावेळेस ती स्वतःची मातृभाषा पहिल्यांदा शिकतं. आणि मातृभाषा मग ती मराठी असेल किंवा कुठली असेल, आपण महाराष्ट्रीय म्हणून मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. आणि ते वाचणं ते शिकणं गरजेचं आहे. कारण साहजिकच लहान वयापासून आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत, जी आपली संस्कृती आहे, ती संस्कृती वाचणं, शिकणं आणि जतन करणं ते आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळं आजच्या पिढीनं जरी डिजिटल माध्यमं उपलब्ध झाली असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून डिजिटल साहित्य आज सर्वांसमोर आहे, पुस्तकं तर वाचलीच पाहिजेत. पण त्यासोबत जे डिजिटल फॉर्ममध्ये आजकाल जी सगळी माहिती उपलब्ध आहे ती प्रत्येकानं वाचली पाहिजे, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. व मी सुद्धा ते प्रामाणिकपणे लहानपणापासून करत आलोय, पण इथून पुढे पण करत राहील. मराठी जतन करणं ही महाराष्ट्रीय म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सर, विद्यार्थ्यांनी मराठी पुस्तकं का वाचावीत, काय सांगाल याबद्दल? मराठी पुस्तकं वाचण्यामागं मुलांचं सर्वात जी पहिली गोष्ट असते ते म्हणजे मूल ज्या भाषेतनं विचार करतं ती भाषा सर्वात महत्त्वाची आहे. घरात आपण जी भाषा बोलतो त्या भाषेतनं आपल्या प्रत्येक अभिव्यक्तीचा उगम व्हायला चालू होतो. आणि प्रत्येक पुस्तक किंवा वाचणं, मराठीचं वाचणं जे असेल ना, तर ज्या गोष्टीतनं आपण विचार करायला चालू करतो ती आपली मातृभाषा आहे. सर्वप्रथम आपण ती भाषा आली की आपण परदेशी कुठलीही भाषा शिकू शकतो. जरी आजच्या युगामध्ये इंग्रजी किंवा आणखीन तत्सम परदेशी भाषा गरजेच्या असतील, तरी पण आपली भाषा येणं ही काळाची गरज आहे. ती जतन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी पुस्तकं वाचली पाहिजेत. ज्यामध्ये वि स खांडेकर सारखे पुस्तक असतील, शिवाजी सावंतांचे पुस्तक असतील, बाबा कदमांची पुस्तकं असतील किंवा कुसुमाग्रजी अशी या सर्वांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. आणि त्या पुस्तकातनं जे ज्ञान आपल्याला येणार आहे, मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की इंटरनेट, AIच्या माध्यमातून माहितीचा खजाना सर्वांसमोर उपलब्ध झालेला आहे. आणि वेगवेगळी पुस्तकं वाचणं, मुलं आज जरी डिजिटल प्लॅटफॉर्मपासून किंवा स्क्रीन टाईमपासून दूर गेलेली असतील, तरी पुस्तक ही अशी गोष्ट आहे जी आपली, म्हणजे मला असं वाचण्यात आलेलं एक वाक्य आहे की दोन गोष्टी आपली कधीच साथ सोडत नाहीत किंवा त्या दोन गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. ती असती आपण वाचलेली पुस्तकं आणि दुसरी असतात आपल्याला भेटलेली माणसं. पुस्तकात जे आपण वाचतो, आणखीन एक दुसरी अशी प्रचलित म्हण आहे की वाचाल तर वाचा. तर वाचलं पाहिजे, मग ते कुठलंही पुस्तक असेल. पण सुरुवात जर तुम्ही मराठीतनं केलात तर ते आणखीन उत्तम. त्यामुळे मराठी पुस्तकं आजच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे, सर्वांनी आज महाराष्ट्रीयन म्हणून किंवा मराठी भाषिक म्हणून सर्वांनीच मराठी साहित्य हे वाचलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी पुस्तक वाचण्यासाठी कोणता संदेश द्याल, काय सांगाल याबद्दल? साहजिकच आजची पिढी स्क्रीनवर जास्त असते आणि पुस्तकात किंवा पानावर कमी असते. माझा आजच्या विद्यार्थ्यांना संदेश असा असेल की मला मान्य आहे या गोष्टीची की तुम्हाला एकाग्र होणं शक्य नाहीये, पण जर मराठी साहित्य वाचायचं असेल तर सुरुवात करताना 5-5, 10-10 पानापासून जर तुम्ही सुरुवात केलात, दररोज एक छोटं टार्गेट ठेवलं की मी आज 2 पानं वाचेल, 3 पानं वाचेल, 5 पानं वाचेल, आणि ही अशी करत 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 तुम्ही 1-1, 2-2 पाच जर वाढत गेलात तर निश्चितच तुम्हाला पुस्तकामध्ये निश्चितच गोड यायला सुरुवात होईल. ती पुस्तकं जर तुम्ही वाचायला चालू केला तर त्यातनं जे ज्ञान आहे, त्यातनं जी विचारशक्ती तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे, ती एका वेगळ्या लेवलला असते. स्क्रीनवर आपण किती वेळ जरी आपला वेळ स्पेंड केला तर त्यातनं खूप लवकर आपण दुसऱ्या स्क्रीनवर जातो किंवा दुसऱ्या पानावर जातो. पुस्तकाच्या बाबतीत ती गोष्ट होऊ शकत नाही. पुस्तकं ही ज्ञानाचा खजिना आहे आणि ती चिरकाल राहणारी गोष्ट आहे. मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती ही जतन करायची असेल, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मराठी पुस्तकं आजच्या विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. त्यातनं जे ज्ञान येतं, त्यातनं जी अभिव्यक्ती तयार होणार आहे ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यातनं एक व्यक्तिमत्व तयार होणार आहे. ज्ञान कुठल्याही स्वरूपात असेल, ते ज्ञान ग्रहण करणं, ते घेणं ही आजची जबाबदारी आहे. माझा संदेश विद्यार्थ्यांना एवढा आहे की निश्चितच तंत्रज्ञान बदलत आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत, पण जो आपला मूळ गाभा आहे, जी मूळ आपली संस्कृती आहे आणि जे आपल्या साहित्यिकांनी लिहिलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं ज्ञानाचा खजिना आपल्यासमोर आहे. मराठी विद्यार्थ्यांनी तो वाचला पाहिजे, त्यातनं ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्याच्यातनं एक स्वतःचं व्यक्तिमत्व बनवलं पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. सर, मीडिया पॉवर लाईव्हला वेळ दिल्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना पण परत एकदा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.